हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेव. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. ओम काकध्वजाय विद्महे खड्गहस्ताय धीमहि तन्नो मंदः प्रचोदयात. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपला शनी देवतेच्या जयंती निमित्त महत्वाची माहिती, पूजाविधी व नियम सांगणार आहे. तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शनी जयंती शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी आहे. शालिवान शके 1948 पराभव नाम सहस्र ग्रीष्म ऋतू वैशाख अमावस्या या दिवशी या तिथीला मध्यान्हीला शनिदेवतेचा जन्म झाला होता मित्रांनो. तर आता आपण पाहूया या व्हिडिओमध्ये नियम व पूजाविधी. शनिग्रह हा सूर्य व संध्या या दाम्पत्याचा पुत्र आहे. शनीचे जीवन शापित आहे. तो एकांत प्रिय आहे. नपुंसक ग्रहण आहे संततीच्या बाबतीत, कामवासनेच्या बाबतीत. अंधाराचा कारक ग्रह आहे. लांडी लवाडी खोटारडेपणा याला चालत नाही. गोरगरीब व अपंग लोकांची थट्टा मस्करी करणे याला आवडत नाही. जिद्द, मेहनत व चिकाटी याजवळ आहे. कायद्याचा कारक ग्रह आहे. कठोर, खुनशी, कंजूस, अस्वच्छ आहे. कमी बोलणारा, उदासीन तर आहे. गुप्तता पाळणारा असा हा शनिग्रह आहे मित्रांनो. शनी देवतेचे दर्शन सूर्यास्तानंतर जागृत शनी मंदिरात जाऊन विधिवत घ्या. मात्र दर्शन समोरून घेऊ नका, डाव्या किंवा उजव्या बाजूने घ्या, कारण शनीची दृष्टी अशुभ मानली आहे. तीळ तेलात काळे ओडीत टाकून शनी मूर्तीवर रुद्राभिषेक करा. निळे जांभळे फुल वाहा. तांबूळ, जानवे, जोड, श्रीफळ, ऋतुफळी, मिठाई, तळलेले पदार्थ, काळे वस्त्र, तीळ तेल पूजेत ठेवा. काळा रेशमी धागा 11 गाठी मारून ठेवा. पूजेनंतर हा काळा धागा पुरुषांनी डाव्या पायात तर स्त्रियांनी उजव्या पायात बांधावा. रुईच्या पानांचा हार घाला, धूप लावा, तीळ तेलाचा दिवा लावा, कापूर पेटवा, नैवेद्य दाखवा, नमस्कार करा व स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला. आता जागा मिळेल तेथे पश्चिमेकडे तोंड करून काळ्या रंगाच्या आसनावर बसा. ओम शम शनैश्चराय नमः या शनी मंत्राचा जप माळेविना 5 मिनिटे करा किंवा वरील गायत्री मंत्राचा जप 10 मिनिटे करा. शनी मंदिरातील पुजाऱ्याला विधिवत संकल्प सोडून दान धर्म करा. काळ्या रंगाचे सोवळे, काळे तीळ, काळे उडीद, काळ्या रंगाची पायातील चामड्याची वाहने, एखादी लोखंडी वस्तू, काळी छत्री, कळलेले पदार्थ, दक्षिणा इत्यादी त्याला द्या मित्रांनो. संकल्पासाठी माझा आज पंचांगाचा हा व्हिडिओ आपण पाहू शकता. गोरगरिबांना देखील आपल्याला दान द्यायचे. तळलेले तिखट पदार्थ त्यांना अवश्य द्या मित्रांनो. कळसावर काळ्या रंगाचा झेंडा फडकवता आला तर अवश्य फडकवा मित्रांनो. घरी येऊन प्रथम उपवास सोडावा. पश्चिमेकडे तोंड करून काळ्या रंगाच्या आसनावर बसा. शनी महात्म्य, शनी चालीसा, शनी स्तोत्र, शनी कवच पठण करा. माळेविना शनी गायत्री मंत्र 10 मिनिटे करा. शनी देवता आपल्या प्रारब्ध कर्माचा कारक असल्यामुळे तोच आपणाला आपल्या प्रारब्ध कर्माची फळे भगवान शिवाच्या आदेशाने शनी ग्रहाच्या 7.5 वर्षाच्या 7.5 काळात देत असतो मित्रांनो. हे लक्षात ठेवा मित्रांनो. यात महत्वाचे असे मित्रांनो की शनी देवता जर आपल्या जन्मपत्रिकेनुसार शनी देवतेची उपासना असेल तर आपल्याला या शनी देवतेची पूजा अत्यंत लाभकारी आणि पुण्यदायी ठरणार आहे मित्रांनो. जीवनभर, आयुष्यभर मित्रांनो. आणि जर इष्टदेवता असेल तर आपण आजच्या दिवशी याची सेवा करू शकता, उपासना करू शकता मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा शनी जयंती निमित्ताचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपा करून माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्र, परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्सवर आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.